सीसीटीव्ही ठरले अकोला पोलिसांचे सर्वात मोठे शस्त्र। 7 घरफोड्यांचा पर्दाफाश, 2 सराईत चोर अटकेत, 18.58 लाखांचा मुद्देमाल जप्त। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घरफोड्यांच्या मालिकेचा मोठा पर्दाफाश केला आहे। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे 2 सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून 7 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपींकडून तब्बल 18,58,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला। सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी 7 घरफोड्यांची कबुली दिली। आरोपींकडून 4,98,000 रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम, 93.6 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इतर चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण जप्त मालाची किंमत 18,58,570 रुपये आहे। या कारवाईमुळे अनेक तक्रारदारांना त्यांचा ऐवज परत मिळणार असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा तपास सुरू आहे। इंडिया न्यूज R7 मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला रात्रीची व दिवसाची घरफोडी करणारे जे सराईत गुन्हेगार आहेत, तर ते 2 गुन्हेगार आपण अटक केले होते। तर त्या गुन्हेगारांकडून 93 ग्रॅम 600 मिली सोनं व नगदी 4,14,775 तसंच 2 मोबाईल आपण जप्त केलेले आहेत। आणि मूर्तिजापूर शहरमध्ये जे मागील 2025 आणि 26ला काही गुन्हे दाखल होते घरफोडीचे, तर एकूण आपण त्या आरोपींकडून 7 गुन्ह्याचे उघडकीस आणलेले आहे। ते जे संबंधित जे आरोपी आहेत त्या आरोपींकडून आपण हे मुद्देमाल हा रिकव्हर केलेला आहे। हे जे आरोपी आहेत यांना आपण सीसीटीव्ही फुटेज तसंच गोपनीय माहितीच्या आधारे आपण कारंजा इथून व दुसऱ्या आरोपीला मुंबई पालघर इथून अटक करून यांच्याकडून ही रिकव्हरी केलेली आहे। आमची जी टीम आहे त्या टीमला माननीय अर्चित चांडक सर, SP सर, अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी सर, त्याचप्रमाणे PI धर्मेंद्र जोशी आणि त्यांचे सहकारी कैलाश चौधरी आणि त्यांची टीम जी आहे या सरांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास त्यांनी केलेला आहे आणि उघडकीस आणलेला आहे। त्याचप्रमाणे ही जी टीम आहे त्यांना आमचे SP सर अर्चित चांडक सर जे आहेत यांनी 25,000 रुपये रोख रक्कम रिवॉर्ड हा त्यांना दिलेला आहे। त्यांनी ही जी उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल थँक्यू।